सगळ्यात पहिला इम्प्रेशन एखाद्या व्यक्तीवरती जो आपला पडतो तो आपल्या कपड्यांमुळे पडतो, की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा बघतो तर सगळ्यात पहिला नजर जाते की त्यांनी काय कपडे घातलेले आहेत किंवा तिने काय कपडे घातलेले आहेत आणि त्याच्यावरती तुमचा फर्स्ट इम्प्रेशन डिसाईड होतो. आणि आता गृहिणी ज्या आहेत ना त्या बऱ्याच वेळा या गोष्टींच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आज खास हा व्हिडिओ मी गृहिणींसाठी घेऊन आलेली आहे की तुम्ही घरात सुद्धा नीटनेटके राहून चांगला ड्रेसअप कसा करू शकता हे तुम्हालाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्ही म्हणणार की प्रणती ड्रेसिंगमध्ये काय सांगणार असणार आहे, कारण सगळेजण आपल्या कम्फर्टच्या हिशोबाने कपडे घालतात. ऑफकोर्स आय नो दॅट की प्रत्येकजण आपल्या कम्फर्टप्रमाणे कपडे निवडतो. पण आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडेसे टिप्स अँड ट्रिक्स, थोडेसे सजेशन्स माझे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहेत आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा हेल्पफुल वाटणार आहे. पण ते सांगण्याच्या आधी थोड्याशा चुका आपण नक्की करतो, त्या चुका कोणत्या आहेत हे पहिला तुम्ही जाणून घ्या. आणि ते चुका जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सुद्धा नक्की स्टॉप करा आणि त्यानंतर तुम्ही पुढचे सजेशन्स ऐकू शकतात. पण सगळ्यात पहिला लेट मी टेल यू की आपण ॲज अ गृहिणी कोणत्या चुका करतो. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळ्यात पहिली चूक ज्याला बरेच जण ॲग्री करतील, आता मी चूक का म्हणते ते सुद्धा सांगते. सगळ्यात पहिली चूक जी आपण करतो की दिवसभर गाऊनमध्ये, म्हणजे बरेच लेडीज असे असतात ना की जे दिवसभर सुद्धा गाऊनच घालणं प्रेफर करतात. पण गाऊनचा जो अर्थ आहे, गाऊन कशासाठी वेअर केला जातो, गाऊन हा स्लीप वेअरमध्ये येतो. म्हणजे रात्री झोपण्यासाठी, कम्फर्टेबली झोपण्यासाठी जो अटायर बनवलेला आहे त्याच्यासाठी त्याला आपण गाऊन म्हणतो. पण आपण काय करतो, कम्फर्टेबल भरपूर आहे घालायला, खूप ब्रिदेबल आहे, लूज आहे, अंगाला चिटकून नाही आहे, त्यामुळे आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतो. आणि कम्फर्टेबल वाटल्यामुळे बरेच लेडीज दिवसभर गाऊनमध्ये फिरत असतात. पण ट्रस्ट मी, ही खूप मोठी चूक आहे. कारण जेव्हा आपण एखादी नवीन व्यक्ती आपल्या घरी येते आणि यू आर इन द गाऊन, तर तो इम्प्रेशन अजिबात चांगला पडत नाही. आणि बरेच जण तर कोणी एखादी व्यक्ती, नवीन व्यक्ती घरी आली तर पटकन त्याच्यावरती दुपट्टा घेतात. आणि ट्रस्ट मी, तो प्रकार तर खूप जास्त खराब दिसतो, गाऊन विथ दुपट्टा. ट्रस्ट मी, तुमचा इम्प्रेशन खूप खराब पडत असेल जर तुम्ही सुद्धा दिवसभर गाऊन वेअर करत असाल. तर असं करत असाल तर अजिबात करू नका. गाऊन जो आहे तो रात्री झोपताना वापरण्यासाठी डिझाईन केलेला आउटफिट आहे, त्यामुळं तो रात्री झोपताना वापरायचा, दिवसभर अजिबात गाऊन वापरू नका. दुसरी चूक आपण करतो, कपड्यांना सेव्ह करून ठेवतो. आता जर तुमचा स्वभाव माझ्यासारखा असेल, जिला शॉपिंग करायला भरपूर आवडते, म्हणजे ट्रस्ट मी, मला शॉपिंगचा खूप मोठा किडा आहे. अँड स्पेसिफिकली शॉपिंगमध्ये ड्रेसेस, म्हणजे मला ड्रेसेसचा खूप जास्त नाद आहे आणि मी खूप जास्त ड्रेसेसची शॉपिंगसुद्धा करते. पण आधी मी एक चूक करायची, आय यूज टू बाय लॉट ऑफ ड्रेस, म्हणजे भरपूर खरेदी करायची आणि ती सेव्ह करून ठेवायची की घरी कोणतरी पाहुणे आले तर मी घालते किंवा मी कुठं तर बाहेर गेले तर ते घालते. आणि ट्रस्ट मी, 80% लेडीज असंच करतात. कोणताही नवीन ड्रेस घेऊन आला, एखादी कुर्ती घेऊन आली तर आपण त्याला सेव्ह करून ठेवतो की पुढं वापरूया, घरात कोणतरी पाहुणे आले तेव्हा तर आपण वापरूया किंवा कुठे बाहेर जाणार असाल तर आपण वापरूया. पण असं अजिबात करू नका. स्पेसिफिकली जर तुम्ही जर अशी शॉपिंग केला असेल, जसे खूप हेवी ड्रेस आहे तो तुम्ही सेव्ह करून ठेवला आहे, दॅट इज ओके. पण आपण बऱ्याच वेळा रेग्युलर कुर्तीची शॉपिंग करतो पण ते लगेच घालायला घेतच नाही, ते सेव्ह करून ठेवतो. पण असं अजिबात करायचं नाही. तुम्ही घेतलाय कशासाठी, घालण्यासाठी. आणि तो घालण्यासाठी इतके महिने वेट करणं, आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण त्याला ठेवलेलं आहे आणि थोड्या दिवसांनी आपण जेव्हा त्याला ट्राय करायला जातो तो आपल्याला एकतर लूज होतो किंवा टाईट होतो. म्हणजे बऱ्याच जणांची बॉडी फ्लेक्झिबल असते, कधी आपण जाड होतो, कधी बारीक होऊन जातो. तर अशा वेळेस तो फिटसुद्धा होत नाही व्यवस्थित. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा असं करत असाल तर अजिबात करू नका. जे पण तुम्ही शॉपिंग करता ते लिटरली घालायला चालू करा. कारण आपण शॉपिंग करतो कारण आपल्याला ते घालायचं असतं आणि घातल्यानंतर खूप चांगली फिलिंग येते. तर त्या फिलिंगसाठी इतके महिने वेट करण्याची काही गरज नाही आहे. इफ यू आर बाईंग समथिंग, जे तुम्हाला रेग्युलरमध्ये घालण्यासाठी जर तुम्ही विकत घेत असाल तर त्याला घालायलासुद्धा चालू करा, सेव्ह करून ठेवू नका. तिसरी चूक जी आपण करतो की अतिशय टाईट किंवा अतिशय लूज असे कपडे सिलेक्ट करतो. आता बऱ्याच जणांना फिटिंगचे कपडे घालायला आवडतात, नो डाऊट चांगले वाटतात. पण फिटिंगमध्ये एकदम बॉडी हगिंग असा जर फिटिंग असेल
तर तो दिसायला अजिबात चांगला वाटत नाही. म्हणजे हा ॲक्च्युली माझा प्रेफरन्स आहे. आय डोंट लाईक की कम्प्लिटली एकदम फिटिंगचे कपडे घालणे. कारण कसं आहे ना, सगळ्यात पहिली गोष्ट ते खूप जास्त फिटिंगचे असल्यामुळे कम्फर्टेबल अजिबात वाटत नाहीत. कारण त्याच्यामध्ये ब्रीदेबल एअर नसतं. त्यामुळे टाईट एकदम जर तुम्ही फिटिंग करून घेत असाल तर ते दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही. आणि ऑन द कॉन्ट्ररी अगर तुम्ही खूप जास्त लूज कपडे वापरत असाल की कम्फर्टेबल वाटतं, नो डाऊट मला सुद्धा लूज कम्फर्टेबल वाटतं. पण लूज पण एक साईज तुम्ही लूज ठीक आहे ट्राय करू शकता. पण त्याच्यापेक्षा पण जर जास्त तुम्ही लूज कपडे प्रेफर करत असाल तर ते दिसायला चांगले वाटत नाहीत आणि असं वाटतं की कुणाचे तरी मागून कपडे घालत आहात. त्यामुळं अतिशय लूज किंवा अतिशय टाईट असं सिलेक्ट न करता जो तुमचा साईज आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. चौथी चूक आपण जी करतो ती म्हणजे एकदम जास्त रंगबिरंगी किंवा एकदम जास्त भडक कलरचा वापर. तर ते ॲक्च्युली ड्रेसेस जे आहेत ना ते अजिबात चांगले वाटत नाहीत. आता कलर्समध्ये आय नो प्रत्येकाचे आपले आपले प्रेफरन्स असतात की मला हा कलर आवडतो, तो कलर आवडतो. ऑफकोर्स आवडतो. पण घरामध्ये जेव्हा आपण असे भडक कलरचे कपडे वापरतो तर ते दिसायला अजिबात चांगले वाटत नाहीत आणि फर्स्ट इम्प्रेशनसुद्धा खूप खराब होतो. त्यामुळे असे कलर्स न वापरता जे सोबर कलर्स आहेत तशा कलर्सचा तुम्ही वापर करू शकता. ते दिसायला खूप सुंदर दिसतात. तर हे सुद्धा तुम्ही चेंज नक्की करू शकता. चूक नंबर 5, प्रेस न करता कपड्यांना वापरणे. कारण बऱ्याच वेळा काय असतं, कपड्यांवरती खूप सळ पडलेली असते. पण आपण काय विचार करतो, मला बाहेर जायचं ठीक आहे, मी घरातच असणार आहे. तर त्याला प्रेस करण्याची काय गरज आहे? कारण मी दिवसभर घरातच असणार आहे, कोण बघणार आहे? त्यामुळं आपण आपल्या कपड्यांना प्रेस करायला अवॉइड करतो. आपल्या मिस्टरांचे कपडे म्हणा किंवा मुलांचे कपडे असतात ते आपण अगदी व्यवस्थित करतो. पण स्वतःसाठी कपडे प्रेस करत नाही. तर असं न करता जे तुम्ही कपडे यूज करणार आहात तर त्याच्यावरती सळ पडली असेल तर नक्की त्याला प्रेस करा आणि मगच तो वापरा. कारण जे क्रीसेस आलेले जे कपडे असतात ते दिसायला अजिबात चांगले दिसत नाही. त्यामुळं तुमचे कपडेसुद्धा घालण्याच्या आधी जर सळ पडली असेल तर नक्की त्याला प्रेस करा आणि मगच वापरा. आता काय चुका करू नये हे तर मी तुम्हाला सांगितले. पण आता कसं ड्रेसिंग करायचं आहे ह्याच्यावरती मी तुम्हाला टिप्स देणार आहे. तर आता प्रत्येक घरामध्ये ड्रेसिंगचा पॅटर्न वेगवेगळा असतो. कोणी ड्रेस घालतात, कोणी कॉट सेट्स घालतात किंवा कोणी साडी नेसतात आणि बरेच जण गाऊनसुद्धा घालतात. तर आता तुम्हीसुद्धा डिसाईड केला असाल की ओके प्रणवतीचं ऐकून मी आता गाऊन घालणं अवॉइड करणार आहे. तर तुम्ही कोणते ड्रेसेस सिलेक्ट करू शकता. तर मी जे पर्सनली वेअर करते आणि मला जे खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं ते म्हणजे कुर्ती अँड पॅन्ट्स. मी लेगिन्स पण जास्त घालत नाही, अवॉइड करते. कारण लेगिन्स हे खूप टाईट असतात आणि मला टाईटवाली फिलिंग अजिबात आवडत नाही. इवन माझे कुर्तीज जे असतात ते स्लाइटली मी लूज ठेवते, म्हणजे खूप जास्त लूज नाही, पण स्लाइटली मी लूज ठेवते. कारण मला ब्रीदेबल कपडे खूप आवडतात आणि स्पेसिफिकली आपण हाऊसवाईफ जे असतात त्यांना दिवसभर ॲक्च्युली भरपूर कामसुद्धा असतं. आपण बऱ्याच गोष्टींना हँडल करत असतो दिवसभर. त्यामुळे अशा वेळेस जर तुम्ही टाईट कपडे वेअर करत असाल किंवा लेगिन्स, म्हणजे लेगिन्स जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. पण मला पर्सनली कम्फर्टेबल नाही वाटत. त्यामुळे मी कुर्तीज आणि पॅन्ट्स असं सिलेक्ट करते. कपडे सिलेक्ट करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की त्याचा फॅब्रिक सिलेक्ट करणं. आता बऱ्याच जणांना बऱ्याच टाईपचे जे फॅब्रिक्स असतात ते कम्फर्टेबल नसतात. फॉर एक्झाम्पल मला रेयॉन आणि क्रेप हे कम्फर्टेबल नाही वाटत. कारण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडंसं जास्त गरम होतं आणि ते थोड्या दिवसांना असं प्रेस केल्यानंतर चिटकल्यासारखं किंवा स्टॅटिक झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी क्रेप आणि जे रेयॉन असतात ते मोस्टली मी अवॉइड करायला बघते. आय गो फॉर कॉटन. कॉटन हे खूप जास्त कम्फर्टेबल असतं आणि माझ्या वॉर्डरोबमध्ये 80% कपडे हे कॉटनच आहेत. कॉटन कुर्तीज विथ कॉटन पॅन्ट्स हे खूप जास्त चांगले वाटतात. तर मी असे प्रेफर करते. आता कुर्ती जर तुम्हाला वेअर करायची असेल तर कुर्तीमध्ये सुद्धा भरपूर टाईपचे प्रकार असतात. फॉर एक्झाम्पल स्ट्रेट कुर्तीज असतात जे मला खूप आवडतात. कारण माझी हाईटसुद्धा खूप चांगली आहे आणि जेव्हा स्ट्रेट कुर्ती मी वेअर करते तर खूप चांगली पर्सनॅलिटी दिसते. सेकंड थिंग म्हणजे आजकाल आलिया कटमध्ये पण कुर्तीज खूप यायला लागलेत अँड दे कम विथ द सेट. पॅन्ट्समध्ये येतात, पॅन्ट कुर्तीज अँड दुपट्टाचा सेट येतो किंवा कुर्ती अँड पॅन्टचा सुद्धा एक सेट येतो. तो सुद्धा खूप छान दिसतो आणि रिसेंटली मी कुर्ती अँड पॅन्टचे सेट मी घेतले होते जे मला खूप जास्त आवडते आणि ह्याच्यावरती मी एक फोटोसुद्धा टाकला होता माझ्या यूट्यूबवरती, तुम्ही बघितला असाल. खूप जास्त कम्फर्टेबल आहे आणि हा एक ॲक्च्युली मागे नॉट्स बरोबर आलेला आहे. त्यामुळे फिटिंगची गरज नाही आहे. मी माझ्या साईजप्रमाणे ह्याला ॲडजस्ट करू शकते आणि प्लस हे दिसायलासुद्धा खूप चांगले दिसतात. आता कुर्तीजमध्ये अजून एक प्रकार जो मी आता मी करंटली जो वेअर करत आहे तो सुद्धा एक प्रकार आहे जो मला खूप जास्त आवडतो. खूप कम्फर्टेबल आहे प्लस हा
कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे आणि हा सेटमध्ये येतो विथ पॅन्ट अँड टॉप. तर हा सुद्धा खूप मस्त वाटतो आणि अशी लिंक ॲक्च्युली तुम्हाला मिशोवरती वगैरे किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती भरपूर भेटून जातील. ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि प्लस हे खूप क्लासी लुकसुद्धा देतात. आणि कोणीही तुमच्या घरी अप्रोच येत असेल तर ट्रस्ट मी, फर्स्ट इम्प्रेशन हा खूप जास्त चांगला वाटतो. आता तुमच्याकडे कुर्तीज आहेत पण कुर्तीचा सेट नाही आहे, पॅन्ट त्याला मॅचिंग नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता, कलर्डचे प्लाझोसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. जर तुमची हाईट चांगली आहे, म्हणजे माझ्यासारखी, माझी हाईट 5.6 आहे, तर तुमची पण अशी हाईट असेल तर प्लाझोसुद्धा खूप छान दिसतात. प्लाझोज ज्यांची हाईट कमी असते त्यांना मी सजेस्ट नाही करणार, कारण त्याच्यामध्ये ते अजून जास्त शॉर्ट दिसतात. त्यामुळं जर तुमची उंची कमी असेल तर प्लाझोस आय वुड सजेस्ट की तुम्ही अवॉइड करा. पण तुमची उंची जर चांगली असेल तर प्लाझोसुद्धा खूप चांगले दिसतात. माझ्याकडं व्हाईटमध्ये, म्हणजे व्हाईट मला कलर खूप जास्त लागतो बॉटम्समध्ये, त्यामुळे व्हाईट पॅन्ट्स, व्हाईट प्लाझोज हे मी कायम स्टॉकअप करत असते. तर प्लाझोसुद्धा खूप छान दिसतात. कोणतीही कुर्ती घ्या आणि आजकाल पहिलाच असं आपण कुर्तीवरती ब्लॅक कलरची लेगिन्स किंवा ब्लॅक पॅन्ट असं वापरत होतो, तेव्हा ब्लॅक जास्त मॅच व्हायचं. पण हल्ली जे आपण कुर्तीज यूज करत आहे त्याच्यावरती व्हाईट खूप व्यवस्थित आणि खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतं. त्यामुळं व्हाईट प्लाझो हे तुमच्याकडं असलंच पाहिजे. तर दुसरा प्रकार म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी थोडंसं वेस्टर्नसुद्धा चालतं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर वेस्टर्नमध्ये जर तुम्हाला हाऊसवाईफसाठी सजेशन हवं असेल तर आय वुड सजेस्ट की गो फॉर कॉर्ड सेट्स. कारण कॉर्ड सेट्स हे खूप सुंदर आहेत आणि प्लस हे खूप जास्त कम्फर्टेबल वाटतात. आणि ट्रस्ट मी, मी सुद्धा जे कॉर्ड सेट वापरते ते कॉटन आहे आणि दिसायला खूप छान दिसतं आणि प्लस लाईट कलर असल्यामुळे हे खूप फ्रेशसुद्धा दिसतं. वेलकमिंग एकदम असा जो फिलिंग असतो तसा वाटतो. त्यामुळं कॉर्ड सेट्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हे सुद्धा घरात खूप कम्फर्टेबल आहे आणि प्लस हे कॉर्ड सेट तुम्ही दिवसभर जरी घातला तरी तुम्हाला अनकम्फर्टेबल असं फिलिंग नाही येत. त्यामुळे हे तुम्ही दिवसभर वेअर करू शकता आणि अगेन दिसायला हे खूप सुंदर दिसतं. आता अजून एक कुर्तीचा पॅटर्न जो दिसायला खूप क्लासी दिसतो आणि प्लस हा खूप कम्फर्टेबलसुद्धा असतो आणि तो म्हणजे कफ्तान पॅटर्नचे कुर्तीज. आणि हा जो प्रकार आहे हा थोडासा रेग्युलरपेक्षा वेगळा असल्यामुळे हा खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो, अटेन्शन कॅच करतो आणि ट्रस्ट मी इम्प्रेशनसुद्धा खूप चांगला पडतो. आणि आजकाल कफ्तान पॅटर्न हे खूप ट्रेंडिंग आहे. यू गो ऑन मिशो, यू गो ऑन ॲमेझॉन, मिंत्रा, कुठेही जावा आणि फक्त सर्च करा कफ्तान कुर्तीज. तुम्हाला इतके सारे ऑप्शन्स भेटतील आणि माझ्याकडे सुद्धा कफ्तान कुर्तीचा जो पॅटर्न सध्या आहे तो मला खूप जास्त आवडतो, खूप कम्फर्टेबल आहे आणि साईजच्या हिशोबानं हा जो नॉट आहे समोर त्याच्याने मी ॲडजस्टसुद्धा करू शकते. जर तुम्हाला लूज हवा असेल तर तुम्ही लूज ठेवू शकता, टाईट हवा असेल टाईट करू शकता आणि खूप सुंदर दिसतो दिसायला. कफ्तान पॅटर्नसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आता बरेच जण मला म्हणतील की प्रणोती, आम्ही ड्रेसेस घालायला प्रेफर नाही करत किंवा आमच्या घरी चालत नाही, त्यामुळे आम्ही कुर्तीज नाही घालू शकत, कॉर्ड सेट्स घालू शकत नाही. तर साडीमध्ये सुद्धा काही सजेशन्स आहेत मी तुम्हाला जे सांगणार आहेत. आता माझ्याकडे माझ्या लाईफमध्ये सुद्धा एक फेज असा होता जिथे मी साडी वेअर करायची. तर त्यावेळेस मला थोडीशी आपली लाईफ इझी करायची होती, त्यामुळे काही थोडेसे चेंजेस मी केले होते, तर ते आज तुम्हाला सांगणार आहे. अगेन सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साडी अशी सिलेक्ट करायची जे तुम्हाला इरिटेट करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लाईट वेट साडी सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल कॉटनचे साडीज हे खूप जास्त कम्फर्टेबल असतात आणि दिसायला ट्रस्ट मी सगळ्यात जास्त क्लासी लुक हे कॉटन साडीजनेच येतं. मला सिंथेटिकपेक्षा कॉटन जास्त आहे. आय लव्ह कॉटन, त्यामुळे मी कॉटन साडीज मोस्टली प्रिफर करायचे जेव्हा मी साडी नेसायचे. तर तुम्ही कॉटन साडीज ट्राय करू शकता आणि लाईट वेटमध्ये सिंथेटिक साडी जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर लाईट वेटमध्ये तशी साडीसुद्धा सिलेक्ट करायची. आता साडी नेसताना सगळ्यात मोठा डिस्कम्फर्ट कशामुळे असतो? ब्लाऊजमुळे असतो. कारण आपल्याला ब्लाऊज कधी टाईट वाटत असतात, त्याला हुक्स लावायला लागतात, बरेच जण नॉट यूज करतात. तर आता ह्या सगळ्या प्रकारापासून तुम्हाला जर एस्केप हवा असेल तर आय वुड सजेस्ट गो फॉर रेडीमेड ब्लाउजेस. कारण मी हे ॲक्च्युली चेंज केल्यापासून मला इतकी जास्त कम्फर्टेबल वाटायची तेव्हा साडी नेसताना की ब्लाउजेस जे आहेत ते रेडीमेड ब्लाउजेस आहेत आणि ते लिटरली टी शर्टसारखे असतात. वरून घालायचं असतं, त्याला काहीही नॉट नसतं, काहीही हुक नाही आहे, काहीच नाही आहे आणि लिटरली हे खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. तर मी काय केले होते, जेव्हा पण मला हे चेंज करायचं होतं तेव्हा जे माझे साडीज होते त्या सगळ्यांचे ब्लाउजेस मी पॅक केले आणि दुकानातून जाऊन रेडीमेड जे ब्लाउजेस असतात त्या सगळ्या कलरचे ब्लाउजेस मी घेऊन आले आणि ते मी वेअर करायला लागले. आणि तेव्हापासून मला लिटरली जितकं डिस्कम्फर्ट मला साडीमध्ये व्हायचं तो 50% मला कमी झाल्यासारखं वाटला.
का? कारण रेडीमेड ब्लाउजेस यूज करत आहे, टी शर्टसारखं वाटत आहे, अजिबात टाईट वाटत नाही आहे. कारण ऑफकोर्स जेव्हा आपण ब्लाऊज वेअर करतो ते फिटिंगमध्येच यूज करायला लागतं, ब्लाऊज लूज घालून चालत नाही आणि त्यामुळे खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटतं. पण हे जर तुम्ही चेंज केला, रेडीमेड ब्लाउजेस जर तुम्ही सिलेक्ट केला तर कम्फर्ट खूप आहे आणि प्लस घालायला काढायला सुद्धा खूप सोपं असतं. त्यामुळं आय वूड सजेस्ट गो फॉर रेडीमेड ब्लाउजेस. आता माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी एक सॅम्पलसुद्धा आहे. हा ब्लाऊज आहे, ॲक्च्युली हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि हा खूप जास्त स्ट्रेचेबल असतो. ह्याच्यामध्ये साईजेस येतात, तुम्ही तुमच्या हिशोबानं साईज सिलेक्ट करू शकता आणि हा अजिबात टाईट वाटत नाही. हा स्ट्रेचेबल असतो, त्यामुळं खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि हा लिटरली ह्याला तुम्ही बघितला तर ना तर पुढं काही हुक्स आहेत ना तर बॅकला काही हुक्स आहेत, काहीही हुक नाही आहे. हा फक्त यू जस्ट नीड टू पुट युअर हँड्स अँड यूज इट लाईक अ टी शर्ट. आणि हा फिटिंग खूप छान दिसतो, म्हणजे तुमच्या शिवलेल्या ब्लाऊजना सुद्धा फिटिंग एवढी चांगली येणार नाही जेवढी रेडीमेड ब्लाउजेसना फिटिंग येतं. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि ट्रस्ट मी, तुम्ही मला नंतर थँक्यूसुद्धा म्हणाल. आणि आय थिंक ऑनलाईनसुद्धा ह्या गोष्टी मिळत असेल, मी कधी चेक नाही केले, पण जर मला लिंक मिळाली तर नक्की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तुम्ही नक्की चेक करा. पण आय वूड सजेस्ट गो फॉर रेडीमेड ब्लाउजेस. आता ब्लाऊजमध्ये मी एक चेंज केले आणि त्यानंतर साडीमध्ये सुद्धा मी एक चेंज केले होते आणि खूप कमालची टिप आहे, नक्की ऐका. आता बऱ्याच जणांना साडी नेसण्यामध्ये 10 मिनिट जातात आणि आपला वेळ वाया जातो आणि बऱ्याच वेळानं साडी आपण घालतो, ओके चांगली वाटत नाही आहे, काढून टाकलो, निर्या व्यवस्थित झाले नाही आहेत, काढलो परत टाकलो. आणि अशा वेळेस ना स्पेसिफिकली जे बिगनर्स असतात, ज्यांची नवीन लग्न झालेलं असतं, ते तर इतके स्ट्रगल करतात साडी नेसण्यासाठी. आणि माझा पण एक फेज होता ज्याच्यामध्ये मी सुद्धा खूप स्ट्रगल करायचे. तर त्याचा एक खूप चांगला सोल्युशन मिळाला मला आणि तो म्हणजे रेडीमेड साडी. आता रेडीमेड साडी विकत घ्यायची असते का? काही गरज नाही आहे. आता तुमच्याकडे जे पण साडीज असतात त्यालासुद्धा तुम्ही रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करू शकता. मी स्वतः केलेली आहे. आता ॲक्च्युली माझ्याकडे सॅम्पलला दाखवायला एकही साडी नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते, जे पण टेलर्स असतात त्यांच्याकडे तुम्ही जावा आणि त्यांना रेडीमेड साडी शिवायची आहे असं सांगा. ट्रस्ट मी, त्यांना नक्की येतं. कारण मी कमीत कमी 10 ते 15 साड्याच ना रेडीमेड साडी करून घेतली होती. आम्ही त्यांना रॅपरॉन साडी असं म्हणतो. ती घालायला इतकी सोपी असते, म्हणजे लिटरली तुम्हाला 2 मिनिटसुद्धा लागणार नाही ती साडी नेसण्यासाठी. फक्त आपण जिथं निर्या करतो तिथं ते रेडीमेड निर्या करून देतात, त्याला स्टिच करतात आणि त्याचबरोबर सायझेसप्रमाणे हुकसुद्धा असतात. म्हणजे पुढं जाऊन तुमचे जर वजन वाढलं तर ते सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता, वजन कमी झालं ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे हे खूप जास्त कम्फर्टेबल असतं. अँड ट्रस्ट मी, जेव्हा मी हे चेंजेस आपल्या साडीमध्ये ब्लाउजेसमध्ये जेव्हा मी केले, माझा टाईमसुद्धा वाचायला लागला. म्हणजे पहिला जिथं 10 मिनिट लागायचे मला साडी नेसण्यासाठी, तिथं फक्त आता 2 ते 3 मिनिटामध्ये मी रेडी होऊन जायचे. कारण ब्लाऊज घालायला वेळ लागत नाही, अगदी टी शर्टसारखं तुम्ही घालू शकता. हुक्सचा काय प्रॉब्लेम नाही आहे, हुक्स लावायला लागत नाही आहेत आणि साडीसुद्धा 2 मिनिटात तुम्ही नेसू शकता, जास्त वेळ लागत नाहीत. कारण त्याच्यामध्ये निर्या जे असतात ते ऑलरेडी सेट केलेले असतात. तुम्हाला फक्त एक हुक लावल्यासारखं फक्त समोर लावावं लागतं आणि त्यानंतर पदर घ्यावं लागतं. बाकी काहीही करायला लागत नाही, काही मेहनत नाही आहे. त्यामुळे हे चेंजेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त कम्फर्टेबल वाटेल आणि तुमची लाईफसुद्धा खूप सिम्पल होऊन जाईल. तर नक्की ट्राय करा. पण हां, एक सजेशन तुम्हाला इथं देते, की जर तुम्हाला साड्यांना रॅपरॉन करायचं असेल, रेडीमेड साडी करून घ्यायची असेल, तर कॉटन साडी द्यायला अवॉइड करा. सिंथेटिक साडी जी असतात, लाईट वेट साडी असतात, त्याचं तुम्ही रेडीमेड साडीमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. आता कॉटन साडी मी का मना करत आहे, कारण त्याच्यामध्ये निर्या हे सेट करून त्याला स्टिच करून दिलेलं असतं, त्यामुळे तिथं तुम्हाला प्रेस करता येणार नाही. त्यामुळं प्रेस ज्याला लागते, ज्या साडीला प्रेस करण्याची गरज असते, अशा साड्यांना रॅपरॉन करू नका. सिंथेटिक साडी ज्याला आपण प्रेस करत नाही, अगदी ती धुवून अशीही वापरता येते, असे जे साडीज असतात त्यांना तुम्ही रॅपरॉन करून घ्या. कारण कॉटन साडीजना प्रेस करता येणार नाही, त्यामुळे तो आणि प्रेस न केल्यामुळे ती साडी चांगलीसुद्धा दिसणार नाही. त्यामुळे जे सिंथेटिक साडीज असतात त्यांना तुम्ही रेडीमेड साडी करून घ्या आणि जस्ट गो टू युअर टेलर, जे पण तुमचे टेलर आहेत त्यांच्याकडे जावा आणि त्यांना सांगा की ह्या साडीला माझ्या हाईटप्रमाणे रेडीमेड साडी करून द्या. आणि हे बऱ्याच ॲक्च्युली टेलर्सना हे जमतं, तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा चौकशी करा आणि त्यानंतर यू कॅन से थँक्स टू मी. सो आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ होता हेल्पफुल, थोडा बहुत हेल्पफुल वाटला असेल आणि जर वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांनासुद्धा शाउटआउट द्यायचं आहे. म्हणजे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं,
ते आहेत वैशाली, थँक्यू सो मच वैशाली, थँक्यू सो मच किरण, थँक्यू सो मच वंदना, थँक्यू सो मच रीटा दंगवल, थँक्यू सो मच प्रीती अँड थँक्यू सो मच जागृती. गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला माझा कॉन्टेंट जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचंसुद्धा नाव घेऊन तुम्हाला असंच थँक्यू म्हणेन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.